चला, लास्ट व्हिडिओपर्यंत आपण म्हणजे थोडंसं टेक्निकल त्याला मर्यादा येतात फोनला, त्यामुळं थांबून जरा व्हिडिओज तयार करावे लागतात मला. सेम प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 5. आपण 3 एंट्रीज ऑलमोस्ट पाहिलेल्या आहेत त्याच्या. आता आपण रिमेनिंग पार्ट जो आहे प्रॉब्लेमचा तो बघूया. सिद्धांत डिस्काउंटेड द बिल ऑन द सेम डे ॲट 8% पर ॲनम. मग बिल डिस्काउंटेड केल्याची एंट्री आपण मगाशी केली पहा. आता त्याच्या पुढं द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट अँड सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत to accept 13,800 and interest in cash on remaining amount at 12% per annum. सुधीरनी रिक्वेस्ट केली सिद्धांतला की बिल मला नवीन बदलून द्या, जुनं बिल कॅन्सल करा आणि नवीन बिल बदलून द्या. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 13,800 रुपये आत्ता देतो, प्लस इंटरेस्ट पण देतो. मग ह्या सगळ्यांना ते तयार झाले. सिद्धांत जे ड्रॉवर आहेत ह्या गोष्टींना तयार झाले. पहिल्यांदा तर आपण बँकेकडे असलेलं बिल झाले डिसऑनर. आपल्याला डिसऑनरची एंट्री करावी लागेल की बिल बँकेकडं डिस्काउंटिंगला पाठवलेलं आहे. जेव्हा कधी पण तुम्ही डिसऑनरची एंट्री करणार आहात, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये डिसऑनरची एंट्री करणार आहात, त्याच्या अलीकडची कंडिशन काय आहे, त्याच्या अलीकडे ते बिल कुठं होतं हे तपासून घ्यायचं. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बिल आहे बँकेकडं. का? कारण बिल बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवलं आहे. मग डिस्काउंटिंगला पाठवलेलं बिल डिसऑनर झालं आहे. मग कोणती एंट्री येणार आहे बघा. डिस्काउंटिंग ऑफ बिलमध्ये आपल्याला त्या एंट्रीज सापडतील. बघूयात. चुकायला नको मुद्दा मी तुम्हाला एंट्रीज दाखवून करते. मला येत नाही अशातला भाग नाही, पण नेमकी कोणती एंट्री करायची हे लक्षात आलं पाहिजे. बघा, पहिली एंट्री आपण केली होती द डिस्काउंट ऑफ ड्रॉवर डिस्काउंट द बिल विथ बँक. सो आपण ही एंट्री केली पहा. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. एंट्री काय करायला लागेल. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अँड ड्रॉईच्या बुकमध्ये बिल्स पेएबल टू ड्रॉवर. आपल्याला ह्या 2 एंट्रीज आत्तासाठी कराव्या लागणार आहेत. डिस्काउंटेड बिल डिसऑनर आहे म्हणून. पण हे करण्याच्या अगोदर ऑन द ड्यू डेट म्हणले बघा त्यांनी. द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. सो आपल्याला आधी काय प्रिपेअर काढावी लागेल. ड्यू डेट काढायला लागणार आहे. ड्यू डेटसाठी काय करतो आपण. किती महिन्याचं बिल आहे. 3 महिन्याचं. 18 तारखेपासून 3 महिन्याचं बिल आहे पहा. 18 मार्च पासून फर्स्ट मंथ कोणता येतो. 18 एप्रिल. सेकंड मंथ 18 मे. थर्ड मंथ 18 जून. ही आली आपली नॉमिनल ड्यू डेट. बरोबर. प्लस 3 ग्रेस डेज. 3 दिवस आपण ह्याच्यात ॲड केले बघा. नंतर 18 नंतर 19 जून, 20 जून आणि 21 जून 2019 ही आली आपली लीगल ड्यू डेट. आलं लक्षात. ड्यू डेटच्या दिवशी बिल बाउन्स झालेलं आहे. सो आत्ताच्या एंट्रीला आपल्याला ही तारीख लिहावी लागणार आहे. 21 जून 2020. मी इथं लिहायचं जून 21. बरोबर. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कोण आहे ड्रॉई आपल्याकडे. सुधीर. सुधीर अकाउंट डेबिट 43,800 टू बँक अकाउंट 43,800. आलं लक्षात. नॅरेशन. बीइंग डिस्काउंटेड बिल. बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. आणि अपोजिट बुकमध्ये काय येणार एंट्री आपण मगाशीच वाचली पहा. बिल्स पेएबल टू ड्रॉवर. सो ड्रॉवर कोण आहेत आपले. सिद्धांत आहेत. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 43,800
टू सिद्धांत अकाउंट 43,800. आलं लक्षात? being bill dishonored. बिल डिसऑनर केल्याची एंट्री आपण आत्ता केली. आता याच्यानंतर जे ड्रॉई आहेत त्यांनी ड्रॉवरला रिक्वेस्ट केलेली आहे काय की तुम्ही आम्हाला नवीन बिल काढून द्या. मग नवीन बिल काढण्याची कंडिशन जेव्हा प्रॉब्लेममध्ये येते ते असतं आपलं रिन्युअल. आणि रिन्युअलमध्ये कंपल्सरी आपल्याला 4 एंट्रीज कराव्याच लागतात. बरेचसे प्रॉब्लेम्स असे पुढे येतील ज्याच्यात रिक्वेस्ट आहे किंवा ड्रॉई अनेबल टू पे आहे किंवा रिन्युअल आहे. रिन्युअल असं नाही म्हणणार पण रिक्वेस्टेड म्हणतील पहा. सो आपल्याला तिथे 4 एंट्रीज कराव्या लागतील. मी लिहून देते कोणत्या बघा. जेव्हा कधी पण रिक्वेस्टेड किंवा रिन्युअल असे शब्द येतील सो फर्स्ट एंट्री येते ओल्ड बिल कॅन्सल्ड. सेकंड येते पार्ट पेमेंट. थर्ड येते इंटरेस्ट पेड. आणि फोर्थ येते न्यू बिल विच इज अवर जॅकपॉट एंट्री. मी एंट्री समजावून सांगताना सुद्धा म्हणलं होतं बघा ही जॅकपॉट एंट्री आहे लक्षात ठेवा. बघा आता पेज नंबर 277 वर या. रिन्युअल ऑफ बिल. रिन्युअल म्हणजे जुनं बिल कॅन्सल करतात पार्ट पेमेंट करून नवीन बिल दिलं जातं. तर ह्या 4 एंट्रीज रिन्युअल आल्यानंतर कराव्याच लागतात. काय? कॅन्सलेशन ऑर डिसऑनर ऑफ बिल. पहिल्यांदा तर जुनं बिल रद्द करावं लागेल कॅन्सल करावं लागेल ही एक एंट्री करायची. दुसरं इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स. जे ड्रॉवर आहेत ते काहीतरी आपल्याला कंपर्शन टाकणार आहेत इंटरेस्टबद्दल. आत्ताच्या पण प्रॉब्लेममध्ये आहे बघा की इंटरेस्ट द्या किती पर्सेंटेज 12% इंटरेस्ट मागितला आहे. सो दुसरी एंट्री करावी लागणार आहे इंटरेस्टची. तिसरं आहे रिसिविंग पेईंग और पार्ट पेमेंट. जुनं बिल कॅन्सल करायचं आहे पण त्यातली काही पार्ट पेमेंट त्यांनी करायचं ठरवलं आहे का पार्ट कॅश द्यायचं ठरवलं आहे का तर त्याची थर्ड एंट्री करावी लागेल. आणि फोर्थ आहे ड्रॉईंग और ॲक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल. आपल्याला नवीन बिल ड्रॉ करून मिळणार आहे नवीन अमाऊंटसाठी. या 4 एंट्रीज जेव्हा रिन्युअल येतं रिक्वेस्टेड येतं ड्रॉई अनेबल टू पे येतं तेव्हा या 4 एंट्रीज कंपल्सरी आपल्याला कराव्या लागतात. मग पहिली एंट्री बघा कॅन्सलेशन ऑर डिसऑनर ऑफ बिल. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपण जस्ट आत्ता डिसऑनर केलं पहा बिल. सुधीर अकाउंट डेबिट टू बँक बिईंग बिल डिस्काउंटेड बिल डिसऑनर. सो ही फर्स्ट एंट्री आपण ऑलमोस्ट केली. म्हणजे पहिली एंट्री आता आपण करायची नाही. आता आपण करायचं आहे पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंट आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये किती करायला सांगितलं आहे बघा बरं. प्रॉब्लेममध्ये वाचा की ड्रॉई किती अमाऊंट देणार आहेत. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ॲक्सेप्ट 13,800. त्यांनी किती पैसे द्यायचे ठरवले 13,800चं पार्ट पेमेंट करायचं ठरवलं. फक्त कॅशच देणार आहेत का पार्ट पेमेंटच करणार आहेत का इंटरेस्ट पण देणार आहेत ते बघूया. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ॲक्सेप्ट 13,800 अँड इंटरेस्ट प्लस वी हॅव टू पेड इंटरेस्ट ऑल्सो. मग किती इंटरेस्ट द्यायचा आहे आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ॲक्सेप्ट 13,800 अँड इंटरेस्ट इन कॅश. पार्ट पेमेंट बरोबर इंटरेस्ट देणार आहोत ऑन रिमेनिंग अमाऊंट. 43,800 मधून 13,800 गेल्यानंतर जी अमाऊंट राहते ती रिमेनिंग अमाऊंट आहे. आणि मग त्या उरलेल्या अमाऊंटवर आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. आलं लक्षात? बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवते कसं कसं करायचं आहे ते. नीट व्यवस्थित लक्ष द्या आणि मग आपण पुढचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. रिन्युअल जेव्हा येतं तेव्हा फर्स्ट ओल्ड बिल कॅन्सल बरोबर जे ऑलमोस्ट आपण केली एंट्री. सेकंड पार्ट पेमेंट जे आपल्याला करायचे आहे.
आत्ता त्यांनी किती ठरवलं द्यायचं, 13,800 प्लस इंटरेस्ट, बरोबर. थर्ड एंट्री आहे इंटरेस्ट पे केल्याची, तो आपल्याला काढावा लागणार आहे. आणि फोर्थ आहे न्यू बिल. तर आता इंटरेस्ट काढावा लागणार आहे आपल्याला. इंटरेस्ट कशावर काढायचं आहे म्हणले बघा, इंटरेस्ट ऑन रिमेनिंग बॅलन्स ॲट 12%. इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन बघा मुलींनो कसं येतं. टोटल बिल 43,800. त्यापैकी त्यांनी आता किती द्यायचे ठरवले पार्ट पेमेंटसाठी, 13,800. मग किती राहिले बघा खाली, 33,000. म्हणजे आपल्याला नवीन बिल कितीचं मिळणार आहे, 30,000चं. इंटरेस्ट हा ऑलवेज रिमेनिंग बॅलन्सवरच काढतात, रिमेनिंग अमाऊंटवरच काढतात. इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन बघा, 30,000 इंटू किती आहे, 12%. मगाच सारखं डिस्काउंट काढताना जसे मंथ घेतले होते तसं इंटरेस्ट काढताना पण मंथ्स घ्यायचे आहेत. किती आहे बघा, सिद्धांत ॲग्रीड फॉर द बॅलन्स अमाऊंट ॲक्सेप्टेड अ न्यू बिल ॲट 2 months. जर त्यांनी तुम्हाला 2च महिन्याची मुदत दिलेली आहे तर तुम्ही वर्षभराचा इंटरेस्ट का देणार आहात. जेवढ्या बिलाची काय म्हणतात व्हॅलिडिटी आहे किंवा जेवढा त्याचा टेनर आहे, पिरियड आहे, तेवढंच मेन्शन करणार आहोत आपण इथे. इंटरेस्ट काढताना आणि डिस्काउंट काढताना मंथ्स आपण कॅल्क्युलेशन करणार, मंथ्स कन्सिडर करणार. 30,000वर 12% 2 महिन्याची अमाऊंट काढायची. काढूया. बेक बे बेसख 12, 6 1 6, 6 2 12. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. 300 गुणिले 2 म्हणजे आपल्याला किती पैसे द्यायला लागतील, 600 रुपये द्यावे लागतील इंटरेस्ट. आलं लक्षात. हे 13,800 आणि प्लस इंटरेस्ट 600 असे 14,400 रुपये आपल्याला इथं पे करावे लागणार आहेत. पार्ट पेमेंट प्लस इंटरेस्ट असं द्या म्हणलं आहे. इंटरेस्ट कसा काढला आपण, इंटरेस्ट काढला रिमेनिंग बॅलन्सवर. रिमेनिंग बॅलन्स कशी काढली, ओल्ड बिल, जुनं बिल जे होतं त्याची अमाऊंट घेतली, त्यातून ते कॅश किती देणार आहेत ते पण आपण घेतलं की एवढं बिल होतं पण आत्ता एवढं पेमेंट केलं आहे म्हणजे रिमेनिंग अमाऊंट किती राहिली, 30,000. 30,000 वर इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला बघा. 30,000वर 12%, 12% प्रॉब्लेममध्ये दिलेत. आणि 2 months का, तर नवीन बिलासाठी मुदत आपल्याला 2 महिन्याची दिली आहे. मग हे सोडवल्यानंतर आपल्याला इंटरेस्ट किती मिळाला आता, 600 रुपीज. सो पार्ट पेमेंट प्लस इंटरेस्ट असंच मिळून आपण टोटल आता त्यांना कॅश देणार आहोत 14,400. इंटरेस्ट आला आहे 600 आणि नवीन बिल आलेलं आहे आपलं 30,000चं. 43,800 पैकी एवढे पे केलेले आहेत, एवढे अमाऊंट दिली आहे, मग आता ही परत नाही द्यायची. मग रिमेनिंग अमाऊंट आपली येणार आहे 30,000. आलं लक्षात. हे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा नीट बघा. यातलं कोणाला काही समजलं नसेल तर विचारा, कारण हा जो भाग आहे हा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणारच. तर करूया आपण एंट्री. पहिली एंट्री आपण केली पहा, डिसऑनरची एंट्री आपण ऑलमोस्ट डन. सुधीर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सेकंड आहे पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंटसाठी काय एंट्री येते मला सांगा बघा. रिन्युअलच्या तिथे पार्ट पेमेंटसाठी काय एंट्रीज आहेत, तुम्ही तुमचा पेज नंबर काढून बसा, जस्ट मी फक्त वाचते. पार्ट पेमेंटसाठी बघा, कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉई अँड ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही एंट्री आपल्याला आता पार्ट पेमेंटसाठी करावी लागेल. तारीख 30 येणार आहे, जून 21. कॅश और बँक अकाउंट डेबिट असंच लिहायचं, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉई. ड्रॉई कोण आहेत आपले, सुधीर. टू सुधीर अकाउंट. अमाऊंट किती द्यायची ठरली बघा मगाशी, पार्ट पेमेंट प्लस इंटरेस्ट असे मिळून आपण आता त्यांना देणार आहोत 14,400. 14,400 रुपये आपण त्यांना देणार आहोत. अमाऊंट ऑफ इंटरेस्ट विल बी बीइंग पार्ट पेमेंट रिसीव्ड अलॉंग विथ इंटरेस्ट. इथे नरेशन लिहा, बीइंग
पार्ट अमाउंट रिसीव्ड along with interest. Being part amount received along with interest. हीच एंट्री ड्रॉईच्या बुकमध्ये रिव्हर्स येते पहा. जून 21. ड्रॉवर कोण आहेत आपले? सिद्धांत. सिद्धांत अकाउंट डेबिट 14,400 टू इंटरेस्ट अकाउंट 14,400. Being part payment made along with interest. Being part payment made along with interest. आलं लक्षात? रिन्युअल पैकी किती एंट्री केल्या पहा. ओल्ड बिल कॅन्सल केलं, नवीन पार्ट पेमेंट आपण त्याचं केलं. आता इंटरेस्ट पेड केल्याची एंट्री आपल्याला करायला लागेल. ती पण पेज नंबर 277 वर दिली आहे पहा. इंटरेस्टची सेकंड एंट्री. इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स. ड्रॉवरच्या बुकमध्ये ड्रॉई अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. मग थर्ड एंट्री आपली रिन्युअलमधली येणार आहे इंटरेस्टची. ड्रॉई आहेत आपले सुधीर. सुधीर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. अमाऊंट किती काढली होती आपण इंटरेस्टची बघा बरं. मग अशी कॅल्क्युलेशनमध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर ओव्हरऑल अमाऊंट आली होती आपली 600. सो आपल्याला वी हॅव टू राईट 600 अमाऊंट हिअर. 600 रुपये आपण इथं लिहिणार आहोत इंटरेस्टचे. जरी इंटरेस्ट ॲड केलेला असला तरी तो सेपरेट मेन्शन करावा लागतो, हे समजून घ्या. आयदर तो पार्ट पेमेंट बरोबर दिला जातो किंवा आयदर तो न्यू बिलाबरोबर दिला जातो, पण इंटरेस्ट हा सेपरेटली मेन्शन करायचाच आहे. ड्रॉईच्या बुकमध्ये सेम रिव्हर्स एंट्री येईल. सिद्धांत अकाउंट डेबिट 600 टू इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू सिद्धांत अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू सिद्धांत अकाउंट 600 रुपीज. Being interest due. आलं लक्षात? रिन्युअलपैकी 3 एंट्रीज केल्या पहा आपण. ओल्ड बिल कॅन्सल्ड, पार्ट पेमेंट, इंटरेस्ट पेड आणि आता आपली जॅकपॉट एंट्री. याला जॅकपॉट म्हणण्याचं कारण मला आता तुम्हाला सांगायचं आहे. इथे आपण जेव्हा जर्नल एंट्रीज बघत होतो ओरली, तेव्हा मी इथे जॅकपॉट एंट्री असं लिहून ठेवलं होतं. त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते. बिल्स रिसिवेबल टू ड्रॉई अँड ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल ही एंट्री ऑलमोस्ट डन केलेली असते आपण प्रॉब्लेममध्ये. अगोदर ह्याच्यात ही एंट्री केलेली असते. म्हणजे ही एंट्री तुम्हाला नव्याने लक्षात ठेवायला नाही आहे, फक्त तुम्हाला अमाऊंट लक्षात ठेवायची आहे. बघा, प्रॉब्लेम सुरू झाल्यापासून आपण सेकंड एंट्री ॲक्सेप्टन्सची केली होती बघा. बिल्स रिसिवेबल टू ड्रॉई आणि इकडे ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. मग तीच एंट्री परत इथं आली बघा. ड्रॉईंग अँड ॲक्सेप्टन्स ऑफ न्यू बिल. परत एकदा बिल ॲक्सेप्ट करणारा 10 वेळा बिल ॲक्सेप्ट केलं तरी एंट्री तीच येणार आहे. सो ही एंट्री ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये आहे. एंट्री नंबर 2. तीच एंट्री फक्त खाली लिहायची, अमाऊंट फक्त नवीन बिलाची लिहायची. त्यामुळं ह्या एंट्रीला माझ्या भाषेत मी शब्द लिहिलेले जॅकपॉट एंट्री, जी ऑलमोस्ट आपल्याकडे असते. मी जॅकपॉट शब्द म्हणला की मला लक्षात यायला लागतं की आपल्याला नेमकी कोणती एंट्री लिहायची. बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री आपण खाली घेणार आहोत. सो न्यू बिलाची एंट्री, ॲक्सेप्टन्सची एंट्री येणार आहे पहा. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 30,000. का 30,000? जुनं बिल होतं 43,800चं, त्यापैकी आपण 13,800 प्लस इंटरेस्ट दिलेला आहे. मग त्यातून गेलेली कॅश वजा केली आणि खाली राहिले 30,000. म्हणजे नवीन बिल आलं आपल्याकडे 30,000चं टू सुधीर अकाउंट. 30,000
आलं लक्षात? बिईंग न्यू ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. बस एवढीच नॅरेशन लिहायची. लिहूयात. बिईंग न्यू बिल किंवा न्यू ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. हीच रिव्हर्स एंट्री. 18 तारखेची एंट्री परत खाली घ्यायची, फक्त अमाऊंट वेगळी लिहायची आहे. सिद्धांत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. सिद्धांत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल 30,000. आलं लक्षात? ह्या ज्या जून 21च्या 4 एंट्रीज केलेल्या आहेत ह्या रिन्युअल ऑफ बिलच्या आहेत. हर एक प्रॉब्लेम जो तुम्ही सोडवाल त्याच्यात रिन्युअल हे येणारच आहे. आजचा प्रॉब्लेम थोडासा बाउन्सर जाणार आहे, पण 2दा 3दा बघा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट केला, ही 30,000 अमाऊंट कशी आलेली आहे, एंट्रीज कशा कशा मांडलेल्या आहेत, हे पुन्हा पुन्हा बघायचं आहे. काही नाही कळलं तर जरूर विचारायचं आहे. इथं आपलं रिन्युअल कवर होतं, इथं आपलं रिन्युअलचं काम संपतं. पण प्रॉब्लेम संपलेला नाही. प्रॉब्लेमची एक एंट्री बाकी आहे अजून, ती आता आपल्याला करायची आहे. पहा. सुधीर रिक्वेस्टेड सिद्धांत टू ॲक्सेप्ट 13,800 and interest in cash on a remaining amount at 12% per annum. Siddhant agreed and for the balance amount accepted a new bill for 2 months. नवीन बिल दिलं त्यांनी 30,000चं 2 महिन्यासाठी. शेवटी काय झालं बघा. बिफोर द ड्यू डेट, बिफोर द ड्यू डेट, ड्यू डेटच्या अगोदर, अ न्यू बिल सुधीर रिटायर्ड द बिल बाय पेइंग 29,700. जेव्हा रिटायर हा शब्द प्रॉब्लेममध्ये येतो तेव्हा आपल्याला रिटायरमेंटची एंट्री करायची, जे आपल्याकडे आहे किंवा मी तुम्हाला चार्ट बनवायला सांगितलं त्यात पण आहे बघा. रिटायरमेंटची एंट्री बघूयात काय करायला लागेल आपल्याला. पेज नंबर 278. काय एंट्री आहे? रिटायरमेंट ऑफ बिल अंडर रिबेट. कॅश अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश टू रिबेट. हे एंट्रीज करायच्या आहेत. अमाऊंट कशी लिहायचे आहे ते मी सांगते. आता ड्यू डेट कशी येणार मला सांगा. 21 तारखेला नवीन बिल काढलेलं आहे 2 महिन्यासाठी. सो ड्यू डेट कशी येणार आहे? मग अशी काढली तशीच. 21 जून 2019ला न्यू बिल काढले फॉर 2 months. मग फर्स्ट मंथ कधी कंप्लीट होतो? 21 जुलै. सेकंड मंथ कधी कवर होतो? 21 ऑगस्ट. ही आली आपली नॉमिनल ड्यू डेट प्लस 3 ग्रेस डेज. 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट. 21 जुलैला आपण 21 जूनला आपण नवीन बिल काढलं आहे. 21 जूनपासून 2 महिन्याचं बिल त्यांनी दिलेलं आहे. 21 जुलै, 21 ऑगस्ट इथं 2 महिने पूर्ण होतात आणि पुढचे 3 दिवस 22, 23 आणि 24 ऑगस्ट 2019 ही आली आपली लीगल ड्यू डेट. सो रिटायरमेंटच्या अगोदरची तारीख आपल्याला घ्यायची आहे. बिफोर ड्यू डेट म्हणले बघा, म्हणजे 24 ऑगस्ट ही ड्यू डेट आलेली असेल तर त्याच्या अलीकडे 8-10 दिवस त्यांनी पेमेंट अगोदर केलेलं आहे. मग आपण 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट आपण ते घेऊ शकतो. आपण 3 ऑगस्ट घेऊयात. आपल्या मनावर आहे जर तारीख दिलेली नसेल तर. एंट्री आहे रिबेटची. कॅश अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. टोटल नवीन बिल कितीचं आहे मुलींनो बघा? 30,000 बरोबर. त्यापैकी त्यांनी किती बिलाचे पैसे दिले आत्ता लगेचच्या लगेच? 29,700. कॅश पेड किती केली त्यांनी? 29,700. म्हणजे ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आहे आपला डिस्काउंट. 30,000तून 29,700 वजा केल्यानंतर 300 रुपये राहतात. म्हणजे 300 रुपये बँकेने काय केलं? त्यांचा डिस्काउंट कट करून घेतले. म्हणजे पार्टनरनी खुश होऊन काय केलं? 300 रुपये तुम्हाला कमी दिले तरी चालतील का?
तर ड्यू डेटच्या अगोदर ते बिल पे करणार आहेत म्हणून. मग नॅरेशन, being bill retired and rebate allowed. Being bill retired and rebate allowed. आले लक्षात? हीच रिव्हर्स एंट्री इकडे येते. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट ऑगस्ट 3rd. बिल्स पेएबल account debit to cash or bank account and to rebate account. टोटल बिल कितीचं आहे आपलं? 30,000चं. बरोबर. कॅश और बँकेकडे किती गेलेले आहेत? 29,700. आणि रिबेट किती येणार आहे आपली? 300. Being our acceptance retired, being our acceptance retired and rebate received. आलं लक्षात? असा इतका सोपा प्रॉब्लेम आहे हा. करून करून सरावानी ह्या गोष्टी येणार आहेत. एकदम सगळ्या गोष्टी येणार नाहीत. मुद्दाम मल्टिपल कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम घेतला आहे. आता खाली टोटल फक्त करायची राहिलेली आहे. तेवढे टोटल घेतलीत की तुमचं काम संपलं. ते काम आता तुम्ही करा. आज प्रॉब्लेममध्ये काय बघितलं थोडासा रिवाइज करू. प्रॉब्लेम ओव्हरऑल होता डिस्काउंटिंग ऑफ बिल, रिन्युअल अँड रिटायरमेंट ऑफ बिल, ज्याच्यामध्ये गुड्स सेल केल्याची एंट्री, त्याच्यानंतर बिल ॲक्सेप्टन्सची एंट्री, ड्रॉवरनी बिल बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवलं होतं त्याची 3rd एंट्री केली पहा. त्याच्यानंतर ड्यू डेटच्या दिवशी बिल झालं डिसऑनर, म्हणजे ड्रॉई इज अनेबल टू नॉट पे द बिल, नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल. सो त्यांनी ड्रॉवरला रिक्वेस्ट केली की मी तुम्हाला आता सर्टन पार्ट देतो त्या बिलाचा, तुम्ही मला नवीन बिल काढून द्या. मग बघा पहिल्यांदा बिल बाउन्स केल्याची एंट्री. जुनं बिल तर आता पैसे काय मिळणार नाही त्यामुळे ते कॅन्सल करावं लागलं. सो बिल कॅन्सलेशनची एंट्री. कॅश पेड किती करायची ठरली, पार्टनर किती देतो म्हणला 13,800 प्लस त्याच्याबरोबर इंटरेस्ट. मग इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं आहे ते मी मगाशी दाखवलेलं आहे. माशी टोटल कॅश आपण त्यांना दिली 14,400. त्याच्यानंतर इंटरेस्ट आपला कॅल्क्युलेट करून आला होता 600, तो दाखवला बघा. आणि नवीन बिल जॅकपॉट एंट्री होती आपली 30,000चं नवीन बिल आपल्याला काढून मिळालं आहे. 1, 2 आणि 3 आणि 4 ह्या एंट्रीज रिन्युअलच्या आहेत. आणि लास्ट एंट्री बिफोर द ड्यू डेट, ड्यू डेटच्या अगोदरच ड्रॉईने बिलाचे पैसे पे केल्यामुळे ड्रॉवरने खुश होऊन त्यांना 300 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. कॅश अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. तुम्हाला फक्त एकाच बुकमधल्या एंट्रीज सांगितलेल्या होत्या, पण जर का ह्या प्रॉब्लेमच्या ड्रॉईची एंट्री करा सांगितलं असतं तर तुम्हाला हे करावं लागलं असतं. माझी फक्त टोटल राहिले खाली घ्यायची, ती टोटल घ्यायची आणि प्रॉब्लेम कंप्लीट करायचा. होमवर्कसाठी हाच प्रॉब्लेम परत एकदा करून बघायचा आहे. काही अडचण असल्यास जरूर प्रश्न विचारायला हरकत नाही. धन्यवाद.